जय शिवराय मित्रांनो, आपण जर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। 25% अग्रिमचा पीक विमा कधी जमा होणार आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। त्यानंतर 25% अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा का नाही झाला या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेऊया। तर कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात सुद्धा माहिती घेऊया। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। मित्रांनो, चॅनल नवीन आहे, नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। मी गणेश ठाकरे, स्वागत आपलं कृषी मराठी या YouTube चॅनलवर। मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी याचं वाटप होणं अपेक्षित होतं, तशा प्रकारच्या माहिती सुद्धा आल्या होत्या। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होणार होते, परंतु पीक विमा कंपनीचे आक्षेप होते, त्यानंतर कृषी विभागाचे सुद्धा आक्षेप होते। या कारणाने याचं वाटप करण्यात आलं नव्हतं। यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता। यामध्ये 180 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आला होता। त्यानंतर रब्बीत मोठ्या प्रमाणात परत नुकसान झालं आणि 40 कोटीचा निधी परत मंजूर करण्यात आला। यामध्ये कापूस आणि या तूर या पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आला। म्हणजे 220 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। तर याचं वाटप होणं अपेक्षित होतं, परंतु कृषी विभागाचं म्हणणं होतं की सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा देण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही अशाही शेतकऱ्यांना द्या, आणि ज्या शेतकऱ्यांचे मंडळ किंवा तालुके पात्र करण्यात नव्हते आले अशाही मंडळाला 25% अग्रिमचा पीक विमा द्या, अशा प्रकारे कृषी विभागाची मागणी होती। परंतु पीक विमा कंपनीने या मागणीला फेटाळलं आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्या अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा देऊ अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं। ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्या शेतकऱ्यांना 25% पेक्षाही जास्त रक्कम देऊ, परंतु सरसकट आम्ही देणार नाही, अशा प्रकारे कृषी विभाग पीक विमा कंपनीचं म्हणणं होतं। परंतु आता नाबार्डच्या नियमानुसार वाटप होणार आहे आणि शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे। यामध्ये नांदेडचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा बाकी आहे। यामध्ये 311 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा सर्वाधिक मंजूर करण्यात आलेला आहे। याचं वाटप सुद्धा झालेलं आहे 20 ते 30%। परंतु आता 20 ते 30% शेतकरी कमी पात्र असणार आहे, कारण तर तालुका असणार आहे, मंडळ असणार आहे, जिल्हा असणार आहे, गाव असणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार बेसवर लिंक होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 ते 30% रक्कम ही जमा करण्यात आली। परंतु मित्रांनो, 70% शेतकरी हे बाकी आहेत आणि या 70% शेतकऱ्यांना सुद्धा 311 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे। यामध्ये कापूस असेल, तूर असेल, परत या शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्कम ही मिळणार आहे। याचे पंचनामे सुद्धा मोठ्या पातळीवर होत होते आणि याचे पंचनामे सुद्धा पूर्णपणे झालेले आहेत। जे डॉक्युमेंट होते ते सुद्धा व्हेरीफाय झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 1 तारखेपासून याचं वाटप होणं अपेक्षित आहे। जर पीक विमा कंपनीला 1 तारखेच्या नंतर वाटप करण्यात नाही आलं तर पीक विमा कंपनी ही ब्लॅकलिस्ट करू, अशा प्रकारे कृषी विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। जर शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप करण्यात नाही आलं तर पीक विमा कंपनी ही ब्लॅकलिस्ट होणार आहे, अशा प्रकारे माहिती समोर येते। मित्रांनो, 1 तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्कीच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय मित्रांनो।